रामकृष्ण हरी म्हणलं. तू म्हणशील आज काय, तर आज निघालो होतो आम्ही आळंदीला. आपल्या गाडीत बसलो, मग गाडीचा आनंदच वेगळा होता. मकरंद भाऊ ओके म्हणजे पुढच्या सीटावर बसलो होते, बाबांना आम्ही मागच्या सीटावर बसलो होतो. कारण मला पुढं लय त्रास होतो. तो म्हणजे काय म्हणतो, तो ESC मुळे. मग काय आम्ही डोंगराचं वातावरण पाहून तर खुशच होतो. सरपंचाला म्हणलं तुम्ही तर गाडीला वाजवण्यात चालू राहिले बरं का. आमचे सरपंच म्हणजे लय फ्रेंडली बरं का. सरपंचाला म्हणलं आपल्याला अशी गाडी घ्यावं लागते. सरपंच लगेच म्हणायची आहे तो शब्दाला डायरेक्टच मान देऊन टाकून काढू आपण दिवाळीला फॉर्च्युनर. मकरंद भाऊला म्हणलं खरं आहे का मकरंद भाऊ? मकरंद भाऊ म्हणते बर बर बर. तितक्यात मागून पुढं निघून गेली ना सनक्यान दिवशी कशी म्हणलं फॉर्च्युनर पळायला. मग काय आम्ही निसर्गाचं वातावरण पाहून म्हणजे डोंगरातलं पाणी पाहून एकदमच खुश होतो. सरपंचाला म्हणलं मग सरपंच आहो थांबा त्या काय फोटो काढायला. सरपंच म्हणे अरे काय बोलू राहिला, वरून पाऊस चालवतोय तू म्हणे फोटो काढायला, आपल्याला लवकर जायचं. हे दृश्य पाहून मला डायरेक्ट आठवला होता डायलॉग. काय डोंगर काय झाडी कसं ओके मध्ये. मकरंद भाऊला म्हणलं कसं ओके मध्ये. मकरंद भाऊ म्हणे आळा पाटा आलं पाहतो काय म्हणे. आळे पाट आले जवळ. आळ्या पाटाला म्हणलं चाय, आता चहा तर व्हायलाच हवं. सरपंच म्हणे मग थांबवा मग चहा प्यायला. मग काय चहा पिऊन झाला. मग सरपंच म्हणे चाय, आता मी गाडी नाही चालू, मकरंद भाऊकडे देतो गाडी. मकरंद भाऊ म्हणजे गाडी चालवायला ना द्या, मस्त गाडी चालवायला सुरुवात केली ना. आता म्हणलं आपलं काही खरं नाही. मकरंद भाऊ म्हणे काय रे घाबरू राहिला काय. म्हणलं मग कारण मी तुमच्या गाडीत इथून माग बसलोच नव्हतं. मकरंद भाऊ मस्त ओके मध्ये गाडी चालवत होते. मकरंद भाऊला म्हणलं चाय तुम्ही तर लई ओके मध्ये गाडी चालवते म्हणे. मग तू आजच बसला म्हणे, मग घ्या अंदाज आपल्या गाडीचा. त्याच्यात आम्ही आलो होतो जवळ आळंदीच्या. कारण जवळ आलो म्हणलं मग काय तो आनंदच आनंद होता. कारण माऊलीचं दर्शन होणं म्हणजे भाग्यच. खूपच दिवसाचं माऊलीचं दर्शन राहिलं होतं. म्हणजेच महिना झाला असं मी आळंदीला आलेलो नव्हतो. मग काय सरपंच ते म्हणेन मग आलो काय आळंदीला. जवळ घाटात आम्ही प्रवेश केला होता. चाकणच्या घाटाचा आनंद घेऊन आम्ही आलो होतो आळंदीत. इंद्रायणीवर गेलो, हात पाय धुतले. मकरंद भाऊ म्हणे घे आपला पण व्हिडिओ. मकरंद भाऊला व्हिडिओमध्ये घेतलं. मग आलो आम्ही मंदिरापाशी. मंदिरात प्रवासच करायचा होता. तितक्यात म्हणे सर चप्पल कुठं घालून. चप्पल काढली ना आम्ही आलो होतो गाभाऱ्यात आलो. मग काय रांग पाहिली तर आलीला ओके मध्ये टेन्शन होतं. म्हणलं पब्लिक तर पाहावाच लागेल. पब्लिक पाहिली का मग तुम्ही. पब्लिक कशी लाईक करा फॉलो करा. पब्लिक पाहून मनात एकच विचार आला होता काय, तर आता लवकर कसं दर्शन होईल. इकडं आपले छोटे महाराज वाजनात भजन म्हणत होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम सगळे त्यांच्या पाठीमाग भजनात तल्लीन होते. मकरंद भाऊला म्हणलं मकरंद भाऊ आता गर्दीच गर्दी. मकरंद भाऊ तर डायरेक्ट हसायलाच लागले. म्हणे काय रे. म्हणलं पहा ना गर्दी, आता कसं लवकर दर्शन होणार. मग आम्ही आलो होतो कळसाच्या जवळ म्हणजे दुसऱ्या पायरीकडून पाहिलं कळस एकदम वजनात दिसत होता. मकरंद भाऊला म्हणलं लोक तर डायरेक्ट तुटूनच पडले ना आष्टेव, आपलं काय आहे. मकरंद भाऊ म्हणे आपलं आहे थांब एकदा दर्शन तर घे. दर्शन मस्त घेतलं. मग काय डायरेक्ट माऊलीची मूर्त बघितली. मूर्ती अशी होती क्वालिटीच मूर्ती होती. चला म्हणलं मग काय आता बाहेर हे काय महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. मग आम्ही पाहतच होतो हिला का चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. हे वाक्य वाचलं मग काय डायरेक्ट मनच प्रसन्न झाला. मग काय आमचे सरपंच म्हणले का म्हणलं चला लगेच निघायलाच हवं. सरपंच म्हणे आता काहीतरी नाश्ता पाणी तर करायलाच लागेल. म्हणलं ऊसकारच पेलो ना आम्ही निघालो पुढच्या दिशेने म्हणजेच घरच्या प्रवासाला. सरपंच मस्त गाडीकडे निघाले होते ताना. कारण म्हणे आता खूपच टाइम झाला आपल्याला 7 ते 9 कीर्तने आपण पोहोचलो. आजचा ब्लॉग इथं संपू. रामकृष्ण.